आपण दररोज प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. यातला माझा हा शब्द खूप महत्वाचा आहे. जे माझं असतं ते माझ्यासाठी असतं. माझा पेन, माझं दप्तर, माझी आई, माझं ज्याला आपण म्हणतो त्याची आपण खूप काळजी करतो, त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर आपलं विशेष प्रेम असतं. म्हणून माझा हा शब्द तिथे आहे. भारत माझा देश आहे, तो सगळ्यांचाच आहे. पण माझा म्हटल्यावर जी जबाबदारी येते, जे प्रेम, आपुलकी आणि कर्तव्य येतं, ते महत्वाचं आहे. माझा म्हटल्यानंतर आपण विशेष काळजी घेतो. माझं दप्तर असेल तर त्या दप्तरात काय ठेवावं, किती ठेवावं, माझं घर, माझी खोली, माझी वस्तू, माझ्या वस्तूला कोणी हात लावलेला मला आवडत नाही. समजा माझ्याकडे स्कूटर आहे, कोणी त्याला जर नुकसान करत असेल तर ते मला आवडणार नाही. पण दुसऱ्याच्या स्कूटरचं कोणी करत असेल तर मला त्याचा त्रास होणार नाही. माझं म्हणताना ही जी भावना निर्माण होते मनात, ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून त्याच्यात माझा हा शब्द आहे. सगळ्यात आधी माझा हा शब्द टाकला. भारत माझा देश आहे, त्यानंतर आहे सारे भारतीय माझे बांधव आहे. माझं म्हटल्यानंतर, माझं घर म्हटल्यावर घरातले सगळे माझे आले. देशाला माझं म्हटलं म्हणजे देशातले सगळे माझे झाले. सारे भारतीय माझे बांधव आहेत. खूप मोठी कल्पना आहे, खूप मोठा विचार आहे. आपण घरातला माझं मानत नाही, वर्गातल्याला माझं मानत नाही, शेजाऱ्याला माझं मानत नाही, तर सगळ्या देशातल्या लोकांना माझं मान्य इतपत आपली क्षमता वाढणे. आपल्याला जरी ते जमत नसतं तर काही महापुरुषांना ते जमतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जे जे वेगळे भूत ते मानिजे भगवंत. या जगातले सगळे लोक आता विश्वात्मके देवे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महापुरुषांना ते जमतं. त्यांचं हृदय इतकं विशाल असतं की माझं ही संकल्पना त्यांना खूप मोठा परीघ घेते आणि त्यातून मग ती मोठी माणसं ठरतात. माझं म्हणण्यामागे स्वार्थ नसतो. माझं म्हणण्यामागे त्याच्यावर असलेलं निस्सीम प्रेम हे त्यात व्यक्त व्हावं. एक लहानसा प्रसंग सांगतो तुम्हाला. पुण्याजवळ एक धरण होतं, पानशेत नावाचं धरण, पानशेत नदीवरचं. एक वर्षी ते धरण फुटलं आणि त्या धरणाच्या खाली बाजूला राहणाऱ्या लोकांच्या गावामध्ये पाणी शिरलं. पुष्कळ लोकांची घरं वाहून गेली, वस्तू वाहून गेल्या, काही लोकही वाहून गेली. खूप मोठी वित्तहानी आणि जीवितहानी झाली. सरकार पुढे मोठा प्रश्न पडला, या लोकांचं पुनर्वसन कसं करावं. ज्यांची घरं वाहून गेली, वस्तू वाहून गेल्या, ते बेघर झाले, त्यांना आसरा नव्हता, खाय प्यायची सोय नव्हती. मग त्या लोकांनी असं ठरवलं की आपण बाजूच्या गावामध्ये जाऊया आणि त्या लोकांना विनंती करू की आम्हाला काहीतरी मदत करा. मग त्या गावची एक 5-6 जणांची टीम, डोंगरगाव नावाचं एक गाव, त्या गावामध्ये आली. ते लोक सगळे खाली उतरले त्या ट्रक मधून आणि विनंती करू लागले, आम्हाला मदत करा माय बाप हो, आमचं सगळं वाहून गेलं. निसर्ग आमच्यावर कोपला, आमच्याकडे आता काहीच राहिलं नाही. आम्ही जगायचं कसं, आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. सगळे गावकरी एक झाले. कोणी घरातलं कोतभर धान्य आणलं, कोणी आणखी डाळ आणली, कोणी तांदूळ आणले, कोणी तेल आणलं, कोणी वस्तू आणल्या, कोणी मीठ, साखर, जे काय दैनंदिन साठी लागतं ते आणलं. कोणी सतरंजी, कोणी म्हणाला माझ्या घरात 2 चादरी एक्स्ट्रा आहेत, त्या चादरी घेऊन जा, कारण तुमचे कपडे पण वाहून गेले असतील, तुम्ही आता कसं जगणार. त्या गावात सगळं साहित्य जमा झालं. गावातले सरपंच उभे राहिले पुढे बोलायला आणि सांगू लागले, बंधूंनो, तुमच्यावर संकट आलं, ते आमच्यावरच आलं असं आम्ही समजतो. आम्ही सगळेजण आमच्या परीनं जे काही शक्य आहे
ती सगळी मदत तुम्हाला करतोय आणि ही सगळी मदत आपण घेऊन जा. मग सगळ्या लोकांनी त्या ट्रक मध्ये ते सगळं साहित्य घातलं. ट्रक बराच दूर पुढे गेला. एक विद्या मंदिर मधला मुलगा शाळेत शिकणारा तो शाळेतून परत आला. त्याला कळलं की आपल्या गावातून अशा वस्तू या लोकांना दिल्या. तो म्हणाला, 1 मिनिट थांबा, अहो ट्रक वाले थांबा थांबा. त्या ट्रकच्या मागे जोरात तो मुलगा पळू लागला. लोकांना समजलं नाही हा मुलगा त्या ट्रकच्या मागे का धावतोय, कशासाठी धावतोय. सगळे म्हणाले, अरे बाळा काय झालं, का बरं ट्रकच्या मागे धावतो. तो म्हणाला, अहो काका ट्रक थांबवा, ट्रक थांबवा. ट्रक थांबला. मुलाने त्याच्या बॅग मध्ये हात घातला. त्याच्या बॅग मध्ये खेळण्याची क्रिकेटची बॅग आणि छोटा बॉल होता. तो म्हणाला, काका त्यांचं सगळंच वाहून गेलं. मग त्या मुलांची खेळायची बॅट आणि बॉल हा सुद्धा वाहून गेला असेल. ते मुलं कसे खेळतील. ही माझी बॅट आणि माझा बॉल त्या मुलांना द्या. माझ्यातर्फे एवढीच मदत त्यांना होईल. सगळे लोक थांबलेत, गावकरी थांबलेत. त्या मुलाचं सगळ्यांना अतिशय अप्रूप वाटलं, अभिमान वाटला. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्या मुलाला उभं केलं समोर. तो म्हणाला, अरे तुझ्या मनात हा विचार आला तरी कसा. तुझी स्वतःची बॅग आहे, तुझी स्वतःची बॅट आहे, तुझा बॉल आहे. तू म्हणतो माझा बॉल आहे, माझी बॅट आहे, कोणी घेऊ नका. पण तीच बॅट आणि तोच बॉल तू दुसऱ्या मुलांना खेळायला देतोय. तो म्हणाला, काका ते सुद्धा माझे बांधवच आहे. त्यांना खेळायला काही नसेल, माझ्याकडनं एवढीच मदत मी त्यांना देऊ इच्छितो. ही बॅट आणि हा बॉल त्या मुलांना घेऊन जा. माणसामध्ये जे काही परिवर्तन होतं, जे काही त्याला शिकलेलं कळतं आणि त्याचं चांगल्या मनुष्यामध्ये होण्याचं रूपांतरण होतं, ती पहिली प्रक्रिया असते. जे माझं असतं ते इतरांचं सुद्धा असतं. त्याच्यावर इतरांचा सुद्धा हक्क असतो. भारत माझा देश आहे. तो स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र ठेवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया. धन्यवाद.